सो आता आम्ही लोणावळ्यातला आलोय. पार्किंग आहे बाळा ही. ही आमची दुसरी गाडी पण आली आहे, पहिली गाडी ते. आणि नका नका. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज आहे हर्षलचा गडंगनेर. कुठे देतोय, कसा देतोय आणि काय काय होतं हे बघण्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो इथे हर्षल आहे. सागर सागर कसं वाटतंय मग? एकदम मस्त. सगळे गडंगनेर 5 स्टार हॉटेल मध्ये. इवन तायडी मावशीचा 5 स्टार पेक्षा पण क्वालिटी, क्वांटिटी आणि फूड काय म्हणतात ऑप्शन्स तेवढेच होते. सो काय म्हणणं आहे तुझं? मजा येते, खूप छान वाटतंय. पण आता हे एकदाच असणार आहे, परत परत. हर्षल, हा स्पेशल व्लॉग आहे तुझा गडंगनेरचा. गडंगनेर 4था. कॉल करून सांगू का? चल नाही करणार. काय ढोल बाजा पगडी बिगडी आहे का आपल्याला? काय wow, there is amazing collections. काय प्रकार आहे बाळा? चॉकलेट गाय. शूटच्या नादात मी मागे राहिलेली आहे आणि सगळेजण तुम्ही बघू शकता दिसतात की नाही माहीत नाही, पुढे गेली आहेत सगळी. सो मला पळायला लागेल, नाही तर सगळे गुटी 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 करतील. सो घरी मला सगळेजण गुड्डी म्हणतात, नम्रता कोणीच म्हणत नाही आणि मलाही ते आवडतं गुड्डी म्हटलेलं. सो मला शूटसाठी एक गोष्ट दिसली, नंतर बोलूया. सो स्टे ट्यून गाईज. हो
चट्टान से कूदने जा रही हूँ तो मेरी बहन। सो फायनली हा टेबल आम्हाला भेटला. ॲक्च्युली भेटत नव्हता, बुक होता, पण आम्ही रिक्वेस्ट केली आणि ते लोक चांगले होते त्यामुळे आम्हाला हे अवेलेबल झालेलं आहे. आणि इथे आमची गँग. कसं वाटतंय बाळा? काय ते कॅमेऱ्याने वैताग आला तुझ्या. प्लीज. तनु कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. असं नाही वाटत आजचा अख्खा दिवस लॅविश लॅविश? हो असं वाटतंय खरंच खूप मस्त. सो एवढं असं मेन्यू कार्ड आलंय. आणि बॅक साईडने दाखव. सो एवढं असं मेन्यू कार्ड आहे. आमच्या हर्षलचं आता 5 स्टार हॉटेल बनतंय त्यामुळे त्याला हे क्रॉकरीचं हॉटेलबद्दल बरंचसं नॉलेज आहे. सो आपण त्याला विचारूया ही प्लेट काय आणि याचं काय वैशिष्ट्य आहे. हर्षल, हर्षल, मेड इन इंडिया प्लेट आहे. हिचं काय वैशिष्ट्य आहे? ही खाली फेकली की तुटती. म्हणजे बेकार माल. फक्त हे जे तुकडे किती होतील सांगता येत नाही. कन्फर्म सांगताच येत नाही किती तुकडे होतील. बरं मला सांग, हॉटेलमध्ये हे असे नॅपकिन्स देतात, याचं काय यूज आहे? हात पुसायचे. छकुली, हा बेटा. बघ म्हणजे तू तनु आणि समू आमची हेड झालीये. हेड ऑफ द फॅमिली. अरे ती कच्ची ते पनीर भुर्जी आलेली आहे. कुणीही लाजू नका. कुणीही लाजू नका. मी आधी सांगितलं त्यांना. विचार वहिनीला. सो हा स्टफ कुलचा आहे आणि इथे छोले पनीर. तेवढं खाऊन कॅरमल कस्टर्ड आहेत. मला कॅरमल कस्टर्ड नाही आवडत. कस्टर्ड आहे मला. सो बघू शकता जय श्रीराम असं. माहीत नाही माझ्या कॅमेरा क्लिअरिटीला काय झालंय. थोडंसं मुंग्या मुंग्या टाईप दिसत असेल तुम्हाला. मी पुसलाय पण मे बी चांगला पुसला नाही गेलाय तो. पण खूप छान वाटतंय हे जय श्रीराम. सगळं पावसात भिजलंय. पावसात भिजलंय सगळं. हे घेतलंय मी सगळं. सो आम्ही डेला रिसॉर्टला आलो होतो आणि किती लॅविश आहे तुम्ही बघितलं असेल. जेन्युअनली
ज्या ज्या देशांमध्ये आहे ना त्यांचं तिथलं त्याला याच्यावर बसून काढायचं का फोटो. जा बसून विचार करतो. सो बाळा आता मला दाखवायला नेतो इथली बेकरी कशी येते. जे राहायला आहेत ते त्यांना सोडवायला ह्या गाड्या आहेत. सो इथे जे राहतात ना त्या लोकांना पिकअप अँड ड्रॉप साठी ह्या गाड्या आहेत. अमेझिंग ब्रो, अमेझिंग. सो आमची गाडी आलेली आहे आणि मला बसण्यासाठी सुद्धा यांनी दरवाजा खोलून दिला. मला खूप ऑकवर्ड वाटतंय, सवय असल्या गोष्टींची. आणि इव्हन ते थांबलेत की बाकीचे कधी बसतील आणि ते दरवाजे उघडून देतील यासाठी. अमेझिंग ब्रो. जितकं लॅविश ठिकाणी जाणार तितकं तुम्हाला सर्व्हिस पण तशीच भेटणार. सो ह्या व्लॉगचा एंड मी इथेच करणार आहे. आय होप तुम्हाला व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाओ पिओ खुश राहो. बाय. सो जेवण झाल्यानंतर गोड काहीतरी, ऍक्च्युली तिथे डेझर्ट ऑप्शन्स होते पण कॅरमल कस्टर्ड होतं जे मला आवडत नाही. सो मी नाही तिथं काय घेतलंय म्हणून भावाने हे सगळ्यांसाठी घेतलं आणि इथे सगळे खात आहेत. हा बाळा बघू शकता तुम्ही. बाळा माहिती आम्हाला माहितीये. ओ वहिनी जरा लक्ष ठेवा.